गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। चलो हम कहाँ तक आए थे कल। तो आज हम देख रहे हैं इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम। सिस्टम की इंटरनल एनर्जी त्याचे डेफिनेशन आहे, इट इज द सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ द सबस्टन्स और सिस्टम इज कॉल्ड इंटरनल एनर्जी. तर याचा अर्थ असा होतो, सम मीन्स ॲडिशन, ऑल फॉर्म मीन्स देर आर द डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी. आता कुठल्या कुठल्या प्रकारची एनर्जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहायची आहे. व्हॉट इज दॅट? ऑल काइंड्स ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ द सिस्टीम. तर मग कोणत्या कोणत्या प्रकारची एनर्जी असोसिएट झालेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. So what are the kinds of energy? Sum of all form of energy associated with the system is called internal energy. मग या सबस्टन्समध्ये कोणते कोणते सबस्टन्स येतात? सबस्टन्समध्ये काळजीपूर्वक पहा, सबस्टन्स कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये असतो. कौन से स्टेट में रहता है सबस्टन्स? सबस्टन्स हो सकता है सॉलिड, सबस्टन्स हो सकता है लिक्विड, सबस्टन्स हो सकता है गैसियस. There are the three kinds of substances, but basically solid is uncompressible, liquid is slightly compressible, but gaseous is fully compressible. म्हणजे गॅसियस हे पूर्णतः कंप्रेस केले जातात आणि या गॅसेसला कंप्रेस करण्यासाठी म्हणजे बेसिकली या टॉपिकमध्ये थर्मोडायनामिक्स आणि एनर्जेटिक्समध्ये आपल्याला कंप्रेसिबल सबस्टन्स जे आपण सिस्टीम असं कन्सिडर करणार आहोत, तर त्या सिस्टीमचा आपल्याला विचार करायचा आहे, कंप्रेसिबल सिस्टीमचा आपल्याला विचार करायचा आहे. मग कंप्रेसिबल सबस्टन्स हे डिपेंड्स असते. कंप्रेसिबल सबस्टन्समध्ये सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी, ऑल फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द सबस्टन्स. ऑल फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी ऑफ सबस्टन्स. आता हे टोटल एनर्जी सबस्टन्सचे काय प्रकार आहे? मग मी आत्ताच आपण काय पाहिलं, सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी. सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी, सर्व एनर्जी, सर्व प्रकारच्या एनर्जी, सब टाइप की एनर्जी जो सब्सटेंस में होते हैं, तो उसमें कौन से एनर्जी होते हैं? तो सो टोटल एनर्जी ऑफ द सब्सटेंस दैट इज इक्वल टू potential energy, then kinetic energy and as well as internal energy. बात आई की समझ में? देखो, कळतंय का सगळ्यांना? ज्या सर्व प्रकारच्या एनर्जी आहेत, एनर्जी दॅट इज असोसिएटेड विथ द सिस्टीम. सो व्हॉट काइंड्स ऑफ एनर्जी? सो दॅट इज अ टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम किंवा टोटल एनर्जी ऑफ द सबस्टन्स. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या एनर्जीज येतात? एक आहे पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. या तीन प्रकारच्या एनर्जी टोटल एनर्जीमध्ये येतात. तसं पोटॅन्शियल एनर्जीमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, एनर्जी, त्याचबरोबर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जीमध्ये मोशन ऑफ द बॉडी येतो. कायनेटिक एनर्जीमध्ये मोशन ऑफ बॉडीचं मोशन किंवा सबस्टन्सचं मोशन और सबस्टन्सचं मोशन. तर इंटरनल एनर्जीमध्ये ज्या सिस्टीममध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलची लेवल ऑफ एनर्जी किंवा मॉलिक्युलर लेवल ऑफ एनर्जी, या ठिकाणी काय म्हणू आपण? मॉलिक्युलर लेवल ऑफ एनर्जी. थोडंसं आपण स्लोली जाऊ, तसं काय टेन्शन घेऊ नका. बघा,
इंटरनल एनर्जी काय आहे? सम आहे. सम याने ॲडिशन. कोणाची? ऑल फॉर्म ऑफ एनर्जी. पण कोणाची? सगळ्या प्रकारची एनर्जी कोणाची? एखाद्या सबस्टन्सची किंवा एखाद्या सिस्टीमची. सगळ्या प्रकारच्या सर्व ज्या काही एनर्जी त्या सिस्टीममध्ये असू शकतात. मग आता आपल्याला कोणत्या कोणत्या एनर्जी माहीत आहेत? एक आहे पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या एनर्जी येतात? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी येते, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी येते. त्याचबरोबर कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठलीही बॉडी जर मोशनमध्ये असेल तर त्या बॉडीकडं असणारी एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी. आणि इंटरनल एनर्जीचा सिस्टीमचा तुम्ही विचार करणार आहात, त्या सिस्टीममध्ये असणारी एनर्जी वो सिस्टम के पास होने वाली एनर्जी, उस सिस्टम में जो कोई सब्सटेंस है, इफ़ वी कंसिडर अ सब्सटेंस ॲज अ सिस्टीम, जर तुम्ही एखाद्या सबस्टन्सला सिस्टीम कन्सिडर करणार असाल तर त्या सबस्टन्समध्ये असणारी एनर्जी त्याला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणत असतो. त्यासाठी थोडंसं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. समजा हा एक डब्बा आहे, इट इज अ बॉक्स. या डब्यामध्ये हे गॅसियस मॉलिक्युल्स आहेत. ओके. मग आता हे गॅसियस मॉलिक्यूल जर म्हणजे हा डबा जर मूव्ह होत असेल, हा बॉक्स जर मूव्ह होत असेल तर या ठिकाणी मूव्हिंग असेल तर ती कायनेटिक एनर्जी आहे. इफ द बॉक्स इज मूव्हिंग, जर बॉक्स मूव्हिंग असेल तर ती एनर्जी कुठली? कायनेटिक एनर्जी. आणि हा जर डबा जर ग्राउंडपासून सर्टन हाईटला असेल तर या ठिकाणी येते पोटेन्शियल एनर्जी. कारण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कदाचित तुम्हाला माहीत असेल. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे मास इंटू जी इंटू एच. मास या सबस्टन्सचं आहे जे म्हणजे ग्राउंडपासून एवढ्या उंचीला आहे, हाईटला आहे. जी इज अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि एच म्हणजे हाईट फ्रॉम द ग्राउंड. आता हे झालं. हा जर डबा मूव्ह होत असेल तर त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. हा डबा ग्राउंडपासून सर्टन हाईटला असेल तर त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. पण आत्ता सध्या आपण या बॉक्सबद्दल किंवा या डब्याबद्दल चर्चा करत आहोत. मग आपल्याला बेसिकली कशाची चर्चा करायची आहे? तर या बॉक्समध्ये आता ही सिस्टीम आहे. ही सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम आहे? आता आपण ज्याला पाहतो आहोत ती सिस्टीम आहे का? नाही. आतमध्ये कुणीतरी आहे. कारण आपण सांगतानाच असं सांगितलं आहे, आतमध्ये गॅस आहे, गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. मग जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसतो? डबा. मग आता तुम्ही कुठं आहात? सराउंडिंगमध्ये. हे डबा काय आहे? तुमच्यासाठी बाउंड्री. आतमध्ये कोण आहे? सिस्टीम. आणि सिस्टीम म्हणजे कोण आहे? एक सबस्टन्स आहे. मग तो सबस्टन्स कुठल्या स्टेटमध्ये? गॅसियस स्टेटमध्ये. आणि मग आपल्याला आता त्याचा विचार करायचा आहे. ऑल क्लिअर? सगळ्यांना कळते का? बघा, सिस्टीम काय आहे आणि इंटरनल एनर्जी त्याची काय. या डब्यामध्ये जो गॅस आहे त्या गॅसमध्ये असणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणत असतो. मग आता या इंटरनल एनर्जीबद्दल आणि त्या इंटरनल एनर्जीला आपण स्मॉल यूनी रिप्रेझेंट करत असतो. मग इफ द एनर्जी इज हाय, जर या सिस्टीमकडं असणाऱ्या मॉलिक्युल्सकडं जर एनर्जी हाय असेल तर ती काय आहे? कायनेटिक मॉलिक्युलर एनर्जी. कायनेटिक एनर्जी पण कुणाची? मॉलिक्युलर एनर्जी, मॉलिक्युलची. त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जीसुद्धा कुणाची? मॉलिक्युलची. जर मॉलिक्युल शांत आहेत तर पोटेन्शियल एनर्जी, मॉलिक्युल मोशनमध्ये आहेत तर. पण व्हायब्रेशनल एनर्जी याच्यामध्ये आपण काउंट करू शकत नाही. व्हायब्रेशनल एनर्जी ऑफ मॉलिक्युलची आपण काउंट करू शकत नाही. मग काय करायचं आपल्याला? बेसिकली या टॉपिकमध्ये, बेसिकली या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला एखादी सिस्टीम
जर रेस्टला असेल तर त्यावेळेस त्याची इंटरनल एनर्जी काय असते याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. एखाद्या सिस्टीममध्ये असणारे किंवा एखाद्या सबस्टन्सचे मॉलिक्यूल, आता आपण आत्ता जरा काळजीपूर्वक पहा. इंटरनल एनर्जीमध्ये जो गॅस आपण त्या बॉक्समध्ये फिल केलेला आहे आणि ते जर मॉलिक्यूल रेस्टला असतील तर त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. मग रेस्टला असल्यानंतर काय करतात, कशा प्रकारचं वर्किंग करतात, त्यानंतर त्यांची एनर्जी काय आहे, ते काय काय चेंज करतात, कशा प्रकारे चेंज करतात, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला आता डिटेल पाहायचं आहे. मग जर सिस्टीम रेस्टला असेल तर इफ द सिस्टीम is at a rest. जर सिस्टीम रेस्टला असेल तर त्यावेळेस काय काय नसते या ठिकाणी. काय नाही, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी नाही आहे, त्याचबरोबर काय नाही आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी नाही आहे किंवा फील्ड इलेक्ट्रिकल एनर्जी नाही आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी कुठली पण फील्डवरती म्हणजे ज्या ठिकाणी जे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत ते नाही आहे. मग आता काय आहे तर त्या ठिकाणी जेव्हा सिस्टीम ही रेस्टला आहे म्हणजे सिस्टीम एका ठिकाणी आहे, त्याचे मॉलिक्यूल एका ठिकाणी आहेत, तेव्हा त्या सिस्टीमकडे असणारी टोटल एनर्जी ही काय असते माहिती आहे का, तर त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची एनर्जी म्हणजेच त्याला आपण इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम असं म्हणू शकतो का. बघा मी परत एक वेळेस सांगतो. आत्ता जो आपण बॉक्स काढलेला होता हा बॉक्स आहे, राईट. याच्यामध्ये गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. समजा हे रेस्टला असतील म्हणजे एका ठिकाणी जिथं ठेवलं आहे तिथंच, मग त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आहे का, नाही. इलेक्ट्रिकल एनर्जी आहे का, कुठले चार्ज रिप्रेझेंट करतात का, नाही. म्हणजे मग त्या सिस्टीमकडे असणारी जी टोटल एनर्जी आहे, जी काही एनर्जी असेल ती एनर्जी म्हणजेच त्याची इंटरनल एनर्जी असं आपण म्हणू शकतो. मग टोटल आता हे काय आहेत, हे कोणते मॉलिक्यूल आहेत, गॅसेस मॉलिक्यूल. मग फॉर आयडियल गॅस, कारण रिअल गॅसचं आपल्याला कॅल्क्युलेशन नाही, फॉर आयडियल गॅस ॲट रेस्टला असेल त्या ठिकाणी फील्ड नाही आहे, देर इज अ नो फील्ड. आयडियल गॅस कुठं आहे, रेस्टला. मग त्या ठिकाणी पर्टिक्युलर फील्ड आहे का, नाही. मग त्यावेळेस काय होते, तर आयडियल गॅसबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर टोटल एनर्जी, आत्ताच बघा आपण टोटल एनर्जी कोणाची, या गॅसेस मॉलिक्यूलची जी टोटल एनर्जी आहे तीच त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी. तसं जर तुम्ही आयडियल गॅसबद्दल विचार केलात ज्या ठिकाणी फील्ड नाही आहे, इथं फील्ड असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर आता फील्डच नाही आहे, कुठलीच फील्ड नाही आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मॅग्नेटिक असं कुठलंही फील्ड नाही आहे, त्यावेळेस टोटल एनर्जी ऑफ द आयडियल गॅस म्हणजे जो कुठला आपण ज्याच्याबद्दल विचार करतो दॅट इज इक्वल टू इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस. ऑल क्लिअर. ज्याचा तुम्ही विचार करत आहात, जर या बॉक्समध्ये या ठिकाणी आयडियल गॅस फिल केलेला आहे, ती जर आयडियल बॉक्स रेस्टला आहे, एकाच ठिकाणी आहे, तर या गॅसची जी एनर्जी आहे त्या गॅसकडे असणारी टोटल एनर्जी, थोडासा विचार करा ना, गॅसेस मॉलिक्यूल एका ठिकाणी थांबलेले आहेत का, त्या डब्यात जरी असले तरी इकडे तिकडं म्हणजे ते जे फिरत आहेत म्हणजे त्याच्याकडं कुठली ना कुठली तरी एनर्जी आहे.
मग त्या मॉलिक्यूलकडं किंवा त्या सबस्टन्सकडं, कारण बेसिकली आपण सॉलिड किंवा लिक्विडचा विचार करणार नाही, तर आपण गॅसेसचा विचार करणार आहोत. आणि गॅसेस मॉलिक्यूल ज्या कुठल्या फ्लास्कमध्ये, ज्या कुठल्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत त्याला पर्टिक्युलर मोशन आहे, म्हणजे त्याच्याकडे एनर्जी आहे. आणि मग त्या सिस्टीममध्ये असणारे जे काही पार्टिकल्स आहेत, जे काही मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युलचं मोशन, त्या सबस्टन्सचं मोशन, म्हणजे ते गॅसेस पार्टिकल्स आहेत, त्याचं जे काही टोटल एनर्जी आहे त्या टोटल एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. आणि ती टोटल एनर्जी ही कशावरती डिपेंड असते? ती टोटल एनर्जी, आता हे तर गॅसेस मॉलिक्यूल आहेत, मग गॅसेस मॉलिक्यूल असल्यामुळं दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे का? नाही आहे. आहे. कारण सॉलिडमध्ये जरा थोडासा विचार करा, जर सॉलिड असेल तर ग्रेटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, लिक्विडमध्ये त्याचबरोबर अट्रॅक्शन कमी, मॉलिक्युलचं अट्रॅक्शन कमी. मग आता हा जो आयडियल गॅस आहे, तर आयडियल गॅसमध्ये मॉलिक्युलर अट्रॅक्शन असेल का? नाही. नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, देअरफॉर नो force of attraction, no force of attraction among molecules. नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲमॉंग मॉलिक्युल्स. म्हणजेच मग आता अट्रॅक्शन कोणाचं होतं? हे गॅसेस मॉलिक्युलचं अट्रॅक्शन आहे का? नाही आहे. का? कारण ते गॅसेस स्टेटमध्ये आहेत, त्याच्यामुळं सगळ्यात लेस अट्रॅक्शन त्यांच्याकडं असतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? गॅसेस मॉलिक्यूलकडं अट्रॅक्शन नाही असं आपण रिप्रेझेंट करतो. कारण का? फोर्स कमी असल्यामुळं त्यांच्याकडं अट्रॅक्शन कमी असणार आहे. आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आता काय विचार करण्यात आपण त्याच्याबद्दल आणखीन? तर मग ही जी इंटरनल एनर्जी आहे, ती इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. त्यालाच ॲब्सोल्यूट टेम्परेचर असंही म्हणतात. कारण का? टेम्परेचर जर वाढलं तर इंटरनल एनर्जी वाढते. म्हणजेच इनडायरेक्टली इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ऑल क्लिअर? बघा मी काय म्हटलं, जर त्या सिस्टीममध्ये जर आयडियल गॅस इन्क्लोज केलेलं आहे, गॅसेस असल्यामुळं ते मॉलिक्यूल एकामेकापासून लांब असतील, तर त्याच्यामध्ये जर आपण दोन मॉलिक्यूलचा जर विचार केला तर त्या दोन मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन असेल का? गॅसेस मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन असेल का? कारण डिस्टन्स लांब आहे. तर त्या दोन मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन अमॉंग द मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही. मग हे कशावरती? कारण त्याची जी इंटरनल एनर्जी आहे, त्या गॅसेस मॉलिक्यूलकडे जी काही इंटरनल एनर्जी आहे ती त्याच्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे. टेम्परेचर जर वाढलं तर इंटरनल एनर्जी वाढते. म्हणजे ते दोघं एकामेकापासून लांब जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स इन्क्रीज होतं. आणि ते इंटरनल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीवरती डिपेंड आहे. ऑल क्लिअर? इंटरनल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीवरती डिपेंड आहे. त्याचबरोबर आणखीन एक कन्सेप्ट आहे, इंटरनल एनर्जी हा स्टेट फंक्शन आहे. इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन. आता याच्याबद्दल आपल्याला सांगायची गरज नाही. स्टेट फंक्शन म्हटल्यानंतर याच्यामध्ये स्टेट व्हॅरिएबल्स येतात, बरोबर आहे का? स्टेट फंक्शन म्हटल्यानंतर याच्यामध्ये स्टेट व्हॅरिएबल्स येतात. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स हे स्टेट व्हॅरिएबल्स येतात. मग बेसिकली स्टेट फंक्शन म्हणजे द फंक्शन विच इज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. म्हणजे एका स्टेटचं कन्व्हर्शन दुसऱ्या स्टेटमध्ये कसं झालेलं आहे हे मेन्शन करण्यासाठी त्या स्टेट फंक्शनचा यूज केलेला आहे. म्हणजे जसं जर या गॅसेस मॉलिक्यूलकडे जर एनर्जी वाढली तर कदाचित
कदाचित याच्यावरती जर आपण पिस्टन ठेवला तर तो पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल, म्हणजे त्याच्याकडे एनर्जी वाढेल. इनडायरेक्टली ही जी परिस्थिती आहे, समजा आपण एक दुसरं चित्र काढू. फॉर एक्झाम्पल इट इज अ सिलेंडर. याच्यामध्ये आपण आयडियल गॅस भरलेला आहे आणि या गॅसियस मॉलिक्युल्सनी जर हीट ॲब्सॉर्ब केली तर ॲब्सॉर्ब केल्यानंतर हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला या ठिकाणी मूव्ह होतो. ऑल क्लिअर? म्हणजे या ठिकाणी जे गॅसियस मॉलिक्युल्स होते त्या गॅसियस मॉलिक्युल्सची एनर्जी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला. ऑल क्लिअर? जर पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे तर त्याची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी इन्क्रीज झाली. म्हणजेच अगोदरची जी काही एनर्जी होती ती इनिशियल एनर्जी आणि नंतर इन्क्रीज झालेली एनर्जी, ज्याच्यामुळं तो पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे इट इज, म्हणजेच आपण जर डेल्टा यू असा जर विचार केला तर इंटरनल एनर्जी ऑफ द फायनल मायनस इंटरनल एनर्जी इनिशियल. कारण आपण नुसती ओनली इंटरनल एनर्जी कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड, बट चेंज इन इंटरनल एनर्जी ओनली यू कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड, बट चेंज इन इंटरनल एनर्जी इज कॅल्क्युलेटेड. ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो, पण ती एनर्जी, ही इंटरनल एनर्जी पाथवरती डिपेंड नाही. बट इट इज नॉट डिपेंड्स अपॉन पाथ. ओनली इट इज अ चेंजेस फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, नॉट ऑन द पाथ. पाथवरती डिपेंड नाही. ती एनर्जी कुठल्या कुठल्या मार्गाने चेंज झालेली आहे याच्याबद्दल देणं घेणं नाही. फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे, हे इनिशियल आहे, हे फायनल आहे. याच्या व्यतिरिक्त इंटरनल एनर्जीबद्दल बाकी काही रिप्रेझेंट करायचं नाही. तर त्याचबरोबर इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक आणखीन एक हा कन्सेप्ट कसा येतो त्याच्याबद्दल आपल्याला एक छोटासा कन्सेप्ट बघायचा आहे. तो कन्सेप्ट मी तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून रिप्रेझेंट करणार आहे. एक ग्राफ ड्रॉ करतो, मग आपण पुढचा कन्सेप्ट पाहू. सी द ग्राफ. या ठिकाणी प्रेशर आहे, इन्क्रीजिंग प्रेशर. या ठिकाणी इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. इट इज अ स्टेट ऑफ सिस्टीम ए. या ठिकाणी याचं प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 अँड इंटरनल एनर्जी E1. तर या ठिकाणी बी स्टेट आहे. एचं कन्वर्शन बीमध्ये झालं. या ठिकाणचं प्रेशर P2, व्हॉल्यूम V2 आणि इंटरनल एनर्जी U2. आणि मग याचं कन्वर्शन इट इज अ पाथ फर्स्ट आणि मग या ठिकाणी इकडून इकडं आपण जातो आहोत. या ठिकाणी पाथ सेकंड आहे. इकडची इंटरनल एनर्जी डेल्टा यू आणि या बाजूची इंटरनल एनर्जी डेल्टा यू डॅश. सो जरा काळजीपूर्वक विचार करा. काय होते पहा, ए कडून बी कडं जेव्हा एचं कन्वर्शन बी मध्ये होतं, ए इज अ स्टेट ऑफ सिस्टीम दॅट टाइम इनिशियल प्रेशर P1, इनिशियल व्हॉल्यूम V1, इनिशियल इंटरनल एनर्जी E1. आणि मग एचं कन्वर्शन जेव्हा बी मध्ये होतं त्यावेळेसचा पाथ फर्स्ट, त्यावेळेसची जी काही इंटरनल एनर्जी चेंज आहे तीही आहे. पण मग बी कडून ए कडं जात असताना पाथ सेमच असेल असं नाही. पण जर समजा डेल्टा यू हा ग्रेटर असेल डेल्टा यू डॅशपेक्षा, तर त्यावेळेस जी काही एनर्जी आहे ती सर्व एनर्जी काय होते, सरप्लस होते. म्हणजे ॲडजस्टमेंट होते. कुठल्या कन्सेप्टनुसार? अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? बघा, प्रत्येक वेळेस सांगतो, आपण काय पाहतोय, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. काय पाहतोय? टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आणि मग या टोटल इंटरनल एनर्जीमध्ये
काय करतो आपल्याला जेव्हा इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करतो, इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना काय होते, इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना आपण एक छोटासा ग्राफ पाहिला. या प्रेशर व्हॉल्यूम टाईपच्या ग्राफमध्ये एक सबस्टन्स आहे. या सबस्टन्सचं इनिशियल स्टेट ऑफ सबस्टन्स ए आणि त्याचं कन्व्हर्शन आपण बीमध्ये करतो आहोत बाय पाथ फर्स्ट. तर त्या स्टेट ऑफ सिस्टीम ए या सिस्टीमचा प्रेशर P1, व्हॉल्यूम V1, इंटरनल एनर्जी U1, एचं कन्व्हर्शन जेव्हा बीमध्ये होतं दॅट इज पाथ फर्स्ट. आणि त्यावेळेस जी काही इंटरनल एनर्जी चेंज झाली ती डेल्टा यू आहे. आणि तेव्हा बीमध्ये कन्व्हर्शन त्याचं झालं. ए इज कन्वर्टेड इन टू बी. इनिशियल व्हॅरिएबल्स ऑफ स्टेट ए और सिस्टीम ए इज P1, V1 and U1. System A is converted into system B. That time the variables is to be changes P1 to P2, V1 to V2 and U1 to E2. It is path first and that path first या पाथमध्ये जी इंटरनल एनर्जी चेंज झाली आहे ती U1 आहे. मग जेव्हा बीचं कन्व्हर्शन एमध्ये होतं म्हणजे P2चं कन्व्हर्शन P1, V2चं कन्व्हर्शन V1 आणि U2चं कन्व्हर्शन जेव्हा U1 मध्ये होतं तो आहे पाथ सेकंड. हा पाथ कोणता आहे, सेकंड. मग या पाथमध्ये आणि या पाथमध्ये एनर्जी सेम असेलच असं काही कंपल्सरी नाही. जर समजा आपण असं म्हटलं पाथ फर्स्टमध्ये असणारी इंटरनल एनर्जी पाथ सेकंडमध्ये असणाऱ्या इंटरनल एनर्जीपेक्षा जर ग्रेटर असेल तर याच्यापेक्षा म्हणजे या एनर्जीपेक्षा ही म्हणजे इंटरनल एनर्जी पाथ फर्स्टमधली जर जास्त आहे पाथ सेकंडपेक्षा, तेव्हा या दोघांमधला डिफरन्स हा जो काही येईल तो काय होतो, सरप्लस होतो. काय होतो, सरप्लस होतो. सरप्लस म्हणजे काय, मग इकडं जी काही या दोघांमध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स पुन्हा त्याच सिस्टीमसाठी वापरला जातो अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनमिक. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनमिक. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनमिक, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड but one form of energy is converted into another form and whole energy of the system is remains constant. आणि जेव्हा ही एनर्जी सरप्लस होते तेव्हा डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा यू डॅश असं आपण रिप्रेझेंट करतो. मग इनडायरेक्टली याला तुम्ही सायक्लिक प्रोसेससुद्धा म्हणू शकता. म्हणजे एचं कन्व्हर्शन बीमध्ये झालं आणि बीचं कन्व्हर्शन पुन्हा एमध्ये झालं तर दॅट इज अ सायक्लिक प्रोसेस. आणि इन सायक्लिक प्रोसेस इंटरनल एनर्जी ऑफ द सायक्लिक प्रोसेस इज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे अगोदरची जी काही एनर्जी होती नंतरची जी काही एनर्जी होती ही सर्व एनर्जी एकाच ठिकाणी आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पुढचा, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन आयसोथर्मल प्रोसेस इज रिमेन्स कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, नेक्स्ट पॉइंट आहे इंटरनल एनर्जी, याच्याशी संबंधितच आहे. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन आयसोथर्मल प्रोसेस इज रिमेन्स कॉन्स्टंट. सो सी हियर, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम in isothermal process is remains constant. आता कसं आहे रिमेन्स कॉन्स्टंट, आत्ताच काही मिनिटापूर्वी आपण पाहिलेलं होतं. इंटरनल एनर्जी सोबत इंटरनल एनर्जी काय आहे, सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी. आता इंटरनल एनर्जी सगळ्या प्रकारची ॲडिशन आहे. मग इंटरनल एनर्जी म्हणजेच टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. मग याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी पण येतं
आणि कायनॅटिक एनर्जी पण येतं. ऑल क्लिअर. इंटरनल एनर्जी या सगळ्या प्रकारच्या एनर्जी ज्या सिस्टीममध्ये असतात त्या सगळ्यांची ॲडिशन म्हणजेच इंटरनल एनर्जी. आणि आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एनर्जी आउट ऑफ धीज एनर्जीज कायनेटिक एनर्जी कॉन्ट्रीब्यूट मॅक्सिमम टू द इंटरनल एनर्जी. आता बघा, आपण आत्ता काही मिनटापूर्वी असं पण लिहिलं होतं, इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी बिकॉज कायनेटिक एनर्जी इज डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी इज डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. सो पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही. ऑल क्लिअर. बघा, इंटरनल एनर्जी आपला पॉईंट काय, इंटरनल एनर्जी इन द ऑफ द सिस्टीम इन आयसोथर्मल प्रोसेस इज रिमेन्स कॉन्स्टंट. मग इंटरनल एनर्जी काय आहे, सम आहे. सम काय आहे, ॲडिशन. कशाची ॲडिशन, ऑल फॉर्म. ऑल फॉर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीचं ॲडिशन. या सगळ्या प्रकारच्या एनर्जी ज्या ठिकाणी असतात, ज्या सिस्टीममध्ये असतात त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. मग जर सिस्टीममध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, जे मॉलिक्युल्स एका ठिकाणी रेस्टला आहेत असं आपण म्हटलेलं आहे, जर रेस्टला असतील तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, पोटेन्शियल एनर्जी काय असेल त्या ठिकाणी 0 असेल. कारण मॉलिक्यूल कसे आहेत, रेस्टला. मॉलिक्यूल ॲट रेस्ट, मॉलिक्यूल ॲट रेस्ट. जेव्हा इंटरनल एनर्जीसाठी मॉलिक्यूल ॲट रेस्टला असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय आहे, 0 आहे. आता आपण असं म्हटलं कायनेटिक एनर्जी इज डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. सो द इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी, इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. बट इन आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. मुद्दा लक्षात घ्या. याच्यामध्ये काय, इंटरनल एनर्जी म्हणजे सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी. ऑल फॉर्म म्हणजे मग त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, ट्रान्सलेशन एनर्जी, रोटेशनल एनर्जी वगैरे वगैरे वगैरे. पण बेसिकली त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेलीच आहे. ते जर रेस्टला असतील तर त्याच्या सगळ्या व्हॅल्यू काही काम करतात. मग आता काम कोणत्या कोणत्या करतात, पोटेन्शियल एनर्जी आहे पण ती पण रेस्टला आहे. मग कायनेटिक एनर्जी आहे तर त्या कायनेटिक एनर्जीला आपल्याला काय पाहता येते का, मग पोटेन्शियल एनर्जी, आता इंटरनल एनर्जी ही कम्प्लिटली डिपेंड कशावरती आहे, कायनेटिक एनर्जी. कारण पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हटलं आहे, ॲट रेस्टला. मॉलिक्यूल जर रेस्टला असतील तर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी कम्प्लिटली डिपेंड कशावरती झाली, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती. टेम्परेचर वाढलं तर कायनेटिक एनर्जी वाढते. पण ही सिस्टीम कशी आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. सिस्टीम कशी आहे, आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल असेल तर टेम्परेचर कॉन्स्टंट. तर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट. ऑल क्लिअर. कायनेटिक एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट. देअरफॉर कायनेटिक एनर्जी जर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात येते की बघा, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर इज रिमेन्स कॉन्स्टंट. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज 0, कारण कायनेटिक एनर्जी बदलणारच नाही आहे. इन फंक्शन ऑफ टेम्परेचर अँड पोटेन्शियल एनर्जी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. कारण या ठिकाणी हे जरी आहे तर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. कारण पोटेन्शियल एनर्जी याचा आणि टेम्परेचरचा काही संबंध नाही. पोटेन्शियल एनर्जी इज इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन टेम्परेचर. मग या ठिकाणी जरी टेम्परेचर असलं याचा आणि टेम्परेचरचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्याच्यामुळं potential energy is independent on temperature, therefore potential energy is 0. Also molecule is at rest, therefore potential energy is 0. मग आता काय राहिलं, कायनेटिक एनर्जी. इंटरनल एनर्जी कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर अकॉर्डिंग टू, म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस असल्यामुळं जी प्रोसेस आयसोथर्मल असते
त्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट असते. आणि याचबरोबर आपण सायक्लिक प्रोसेससाठी सुद्धा बघितलेलं होतं. सायक्लिक प्रोसेस इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. इन सायक्लिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू 0 हा सुद्धा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. चला ओके, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा ठेवतो, अपेक्षा ठेवतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असाल अशीही अपेक्षा ठेवतो. आणि मग या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याला बघायचं आपल्याला न्यू पॉईंट्स, नवीन कन्सेप्ट, एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम. थँक्यू. थँक्स अ लॉट.